पुढे येईल तुम्हाला दुसरा हात तुम्ही बांधू शकता. आणि दुसरी अट काय आहे, हे बांधून सगळं झाल्यानंतर ह्या वेळेला अंगठा बाजूला काढायचा आहे, कारण दुसरे बांधत असताना अंगठाचा वापर व्हावा म्हणून. काय अडचण आहे का? बांगडी फुटायचा काही सवालच नाही, त्याच्यावर आपण प्रेशर द्यायचंच नाही. हे क्रॉस करा नंतर येईल करायला. सॉरी. आता दुसरी माझी दोर घ्या आणि तुम्ही गळ्यात अडका. तुम्ही काय सांगता? शेवटचं मला आहे ओव्हर करायचं. पुन्हा अंगठा बाजूला बरोबरीच्या मागे घ्यायचं. आता दोन थोडं करा आपण सापाश. प्रत्येकाने दोन दोर घ्या. सर तुम्ही उभा राहा. समजत नसेल तर शिकूनच घेऊया. हे असं करतो जरा शूटिंग करतो. खाली पडा. हातून घ्या. बरोबर आहे. आणि खांद्याला दोन. खांद्याला दोन. येत आहे. हो मॅडम. हे बाई बसले काय झालं? काही अवघड नाही हो. इथे दोन घ्या. क्रॉस क्रॉस अंगठा सोडा मॅडम. अंगठा सोडा. अंगठा नाही घ्या. अंगठा सोडा. ओके ओके. रोप थेरपी आहे. नाही शरीराला दुसरा घ्यायचा. सोडल्या एक दिवस सोबत घेऊन जाणार नाही. विकणार आहे त्याला हवा छान दुसऱ्या तीन द्या म्हणा. नवले सर शिकायचं आणि शिंदे सरला जाऊन बांधायचं. पुढच्याला लक्षात आलं नाही तुम्हाला. हिला सूज आहे. हे किती लाल भडक आहे. आता या ताईने जर हे बांधलं ना तर ते काय होईल. आता तुम्हाला मी लेडीज सँडल बांधून दाखवतो. हे दोर मला द्या ना. ते फॉरेन कंट्रीज मध्ये सेम बांध सेम. ओ प्लीज जरा बारक्या दोऱ्या द्या ना. इथून लेडीज सँडल बारक्या दोऱ्या इथपर्यंत. आम्हाला आता डिपार्चर व्हायचं आहे. खालच्या बाजूला सुद्धा मी 2 राऊंड घेतोय. थोडंच शिका पण जरा व्यवस्थित शिका. खाली 2 राऊंड झाले. ही जी टाच आहे ती सोडायची. टाचेपासून पुढं हे का लेडीज सँडल आपल्याला बनवायची आहे. आणि कुठल्या पद्धतीने बनवायचे आहे ते तुमच्यापर्यंत असते. टेलरिंग मटेरियलमध्ये ही कॉटन गोल इलॅस्टिक दोर मिळते. साधारणतः छोट्या बोटापासून या अंगठ्यामध्ये घ्यायचं आणि नंतर ही दोर राहिलेली संपवून टाकायची. काही अवघड आहे का? मग आता कुणीतरी एकाने पुरुषार्थ करा. मी यांना बांधतो सरांना आणि मग नंतर राहिला. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही एवढं प्रेशर आहे. हे ॲक्युप्रेशर देताना या 7.5 तिनाला जर प्रेशर दिलं तर दुसऱ्या कोणीतरी मोरा करायची पाहिजे. माझ्या बाबतीत आहे. मी मसाजिस्ट आहे ताई. ॲक्युप्रेशरचा तर किडाच आहे. पंक्चरचं ज्ञान नाही. हां तर थोडं इकडे आला तुम्हाला ह्या पायाला बांधायला ह्या माझ्यावर घ्या पाय. काय रे खूप सोपं आहे. माझ्याकडे तोंड करा. हा पाय वरती घेता येईल तुम्हाला. बांधणार तुम्हीच आहेत. मी काहीच नाटक करत नाही. एका पायाला मी बांधतो. किती प्रमाणात प्रेशर द्यायचं हे पण पहा. आणि मला या ठिकाणी बांधून चाललं तर आईचं दूध आठवतं एवढं प्रेशर येते. बघा सर ही कडी तुम्हाला बनवता येते. थांबा तुम्ही बनवणार तुम्हीच मी काहीच करणार नाही. बघा हे घोटा आहे ना. घोट्याच्या वर मी फक्त साधे हलकं 2 राऊंड घेतलं. घोट्याच्या खाली सुद्धा हलके
2 राऊंड घेतले, काही अवघड आहे का? आता हे थोडं तरी दाबता येईल अशा घोट्यावर घ्यायचं नाही का? घोट्याच्या खाली घोट्याच्या वर चालताना अडचण येणार नाही. आणि मग नंतर आता ही जी लेडीज सँडल आहे, तुमच्या सोयीनुसार तुमच्या अंगात मस्ती किती आहे, ती जिरवायची किती, हे छोटं बोट आणि अंगठ्याला फिरवून घ्या आणि राहिलेली दोर संपवायची आहे. अवघड आहे का सांगायचं? नाही. पण दोन्ही पायाला बांधायचे, एक लंगडू खालीवरी होतोय म्हणून दोन्ही पायाला बांधून हे संपायचं. ताई हे शेवटी काय करायचं, हे लास्ट आहे ना, थोडं जास्त ताण द्यायचं, थोडं जास्त. आता हे अजूनही पूर्ण असं काय, तुम्ही बाकीचं कसंही बांधा, शेवटच्या 2ला टाईट बांधायचं. जमलं? मी सोडतोय भाऊ, तुम्ही स्वतः किती वेळ ठेवायचं ते? हा नाही, चालायचं, बांधून चाला, सोडून चाला, 3 ते 5 मिनिटं. 3 ते 5 मिनिट. तुम्ही माझ्यासाठी डिस्टर्ब व्हा. हो. किती वाजता नाहीतरी सकाळी जेवण होत येणार नाही. होता? हा? सकाळी किती वाजता सांगा, मी येते तर. आम्ही 8 वाजता. हो नक्की. सकाळी पप्पा प्रॉपर कुठे राहत नाही, पप्पा वगैरे नाही, मी एकटीच आहे. ते सर आहेत सोबत आलेले, ग्रुप आहे कोल्हापूरचा सगळा, मी त्याच्या ग्रुप मधनं आलेले आहे. माय त्या कोल्हापूरचे डॉक्टर शशी पाटीलला मी कधीच विसरत नाही, ते वारले. खूप छान, बरोबर आहे, बांधा तुम्हाला तुमला लागले. सावकाश घ्या, समजून पूर्ण कमी होतं. कसं येते पुढे कोण रडून घ्या, कोण आहे मस्का मारायला, स्वतःचे डॉक्टर. बरोबर. ताई सगळं देतो, सेंड करतो. सरांचं घेतलं की मला सेंड करा, नंबर घ्या बरं. आणि तर हे असं बांधायला कसं व्हायचं दिसो. कामं करते मी, करत 3 घंटे राहू द्या. सोडा बांधायचंय, चालायचंय. हे बघा का ते मोरीच्या तेलात मला वास येतो नाही, तिच्या लावला विचार लावली, तिच्या पोटावरती गोळ्या होत्या, सगळ्या दिसून गेला. हे बघताय, हे आहे ना, पायाला काय करायचं तू नंतर ठरव. माझ्याकडे सगळं साहित्य आहे, पण आता इथं साहित्याला आपल्याला काय मिळणार नाही माहिती आहे का, हे आहे ना एवढं. बघा तर ताई, दोन हातापैकी कसा दिसतो बघा, हात कसा दिसतो बघा, चमक जाईल. अबे हात बघा लागत नाही, हे क्रीम आहे. मी मलन दाखवलं तुम्हाला. शोभे एवढे असतात, तुम्ही पंढरपूरला बोलवा तर धाडस करा. नाही मला लातूर घेऊन अरे 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 ये मजा आ गई यार. हा प्रश्न माझ्या स्वतःसाठीच आहे, बायकाच्या लफड्यात घुसले. ये पत्थर को, मूर्ति को, फोटो को क्यों ये सोना समझ कर ये आपका सत्यानाश एक दिन करे. ये जिंदे माता को खिला, मैं गारंटी देती हूँ इसका जो कुछ इलाज है वो ठीक कर दीजिए. ये शास्त्र है, पत्रम फूलम पुष्पम. कब तक ये आप ज्ञान छुपा के रखोगे? अच्छा, सबको ज्ञान देने में मेरा बाप का क्या जा रहा है, इसलिए मुझे पढ़ाई में आगे जा रहा हूँ, दे रहा हूँ. भाई यहाँ आने का मतलब मुझे जरा सा बोलो, हमें वो स्टेज नहीं चाहिए, उस स्टेज में एनआईएन में मुझे जाना है, और एनआईएन अपना है इसलिए तो हमें आए. एनआईएन अपना है, दूसरे का थोड़ा है. गांधी जी ने भी यही कहा था कि वो चाहते थे कि गांव का आदमी बड़े डॉक्टरों के पास न जाए, गरीब आदमी डॉक्टरों के पास न जाए, वो अपना इलाज खुद करे. और पहले तो बीमार हो ही नहीं, और बीमार हो तो लोकल जो दवाएं हैं उनको खा के ठीक. बहुत ताकत है लोकल दवा में, बहुत ताकत है. लेकिन अभी लोगों को नहीं है ना, इस जनरेशन को समझाना है. साथ में फोटो निकालने का आप
जरा मॅडम सर्दी कमी झाली का? हां आज मला असं आहे का आत्महत्येचा मला बघितलं आहे का आहे राजगुरू काहीतरी जो प्रश्न विचारला त्याचा आपण आता सगळे मिळून उत्तर माझ्याशिवाय काय तुमची घेतली की शूटिंग सॉरी बरं का मी माझ्यावर सगळ्यांची क्षमा एवढ्यासाठी मागायला नको. कुणीतरी आम्हाला खाजवून आव्हानं आणल्याशिवाय आम्ही खाल्ली जाते हे दुर्दैव आहे. ते माझंही दुर्दैव आहे. दिशा चलते चलते बम्मन फंस गया कैसे ऐसे समझ में आ गया. आतापर्यंत विसरून जा चालेल. आम्ही पहिलंच बघते. गाठी ओके हे पहिलं तर तुमच्यासाठी आता मी हात मला जेवढा जमेल सरका बाजूला माझ्या हाताला जेवढा पडेल तेवढा मी दान घेतलेला आहे. आपल्या बॅगेत पहा हे मी सरळ उभा आहे. हे लक्षात आलं का तुम्हाला. असो असं नाटक करायचं नाही आहे. काय नसतं आता जाऊन काय जाता जाऊन येणार. 3 4 5 6 7 8 9 हो 10 बस. तुम्हाला जेवढं होईल तेवढं जास्त तुटून आले की नाहीतर वेगळी एक्सरसाइज तुम्हाला शेअरिंगची होईल. हो गळ्याला घालून नका काहीच करू नका. पाठीमागं न्यायचं श्वास बांधत राहायचं. गांधी बघायला घ्या. काय मागं पुढे घ्यायचं बोलायचं नाही. काय मागं पुढे घ्यायचं हात घ्या दोरी इकडं श्वास करून घ्या. पाय मागं पुढे सरकून दोन नका घ्या. पाय उचला म्हणजे दोरी पुढे हे घ्या नाही थोडं आवळून बांधा. तुम्ही मगाशीच बोललात मला आवळून बांधायचं ना असं करायचं. खूप छान थांबा. इथून तिकडे आहे बांधले चालायचं नाही. गेल्यानंतर आपण विष्णूला बांधायचं असं आम्हाला मधून एवढा लांब जाणार शक्य नाही. काय अवघड आहे. आपली ढेरी पातळ करायचं असेल हा उत्तम व्यायाम आहे. तुम्हाला पण आहे हो जसं बांधायचं आवडून घ्यायचं. ह्या दोरीला मी ऑल इन सांगणार आहे. खाली करून नाही खाली करून न्यायची का? बाय कसं व्हायला लागलंय बोला. कुठं बघा घ्या. 1 हे 2 3 4 माझा पुढच्या शोल्डरचा प्रॉब्लेम नाही झाला. ताण किती पडला कानाला जरा साधे किटीचे लागायला फ्रोजन शोल्डर काय होतो. कानाला ना हात पाठीला जरा अबे विसरून माझ्यावर खेळ नाही का. एकदा तर 1 सॉरी 2 बघ तुझ्या माग आहे 3 पाठीमागे जा. पाठीमागे जरा उभा राहून सोडा आणि हे करा. सोडून बांधून व्यायाम केले सोडून व्यायाम केले. हातापुरता संबंध संपला. काय मला का माहिती थांब जा शूटिंग
आईचे डॉक्टर. ओके. गावरान बावळ कुठल्या गावानं आले? पुणे. पुण्याला धामुके बाबळीच्या शेंगाची पावडर मिळते. 2-3 महिने खाऊ घाला, मस्तपैकी गुडघे दुखणे बंद होतात. चूर्ण खाऊ घालायचं. चूर्ण 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 असंच कोरडं कांदा वगैरे सगळं तसंही घ्या. पाण्याबरोबर. टाकी भरून पाणी वगैरे प्यायला. काय आहे का? म्हणजे सकाळी कधी हां. आपण त्या- टाच दुखणार का? हा? टाच टाच दुखती कुणाची? आईची. अरे राम राम. आप पंढरपूर में हो ना? आधी कप चाय पिलाने के लिए बोला ना, फिर बाद में बात करेंगे. गरम पाणी आणि थंड पाणी, एका बादलीत गरम पाणी घ्यायचं, एका बादलीत थंड पाणी. एक 5 मिनटं थंड पाण्यात, 5 मिनटं गरम पाण्यात चालतं. पण ते खाली काहीतरी जाळी आली का, कुरूप आलाय का, काटा मोडला होता का, नाही, असं कशामुळे? भेगा पडल्यात 3-4. मग एक काम कर ना ताई, गबाळ काढू पण नको माझ्याकडं. अवघड पडल्याशिवाय ह्या बायका मला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तर तुझ्यासाठी मला बॅगेत काय आहे बघू तर दे. इकडे पुढे पुढे येते. दाखव ना. लांबून दाखवते का जवळून दाखवते? नाही मी दाखवणार की आता. ते बोला ना. डायजेशन व्यवस्थित होत नाही. मला हे तर कॉलेजला गेल्यानंतर काय करतो आम्ही, वेळेवर जेवत नाही, वेळेवर झोप घेत नाही. आणि ते फॉर्म्युला ऐकला का नाही की तुम्ही? 6-4-2-2 तेवढंच काम करायचं. ते काही कर, तू अजून कुठल्या रोगाने मरशील पण हार्ट अटॅकने मरणार नाहीस. सडपाचं म्हणजे दम्याचा त्रास आहे. हं? दमा. जाताना तू माझी नाडी बघ. नाडी विज्ञान आहे का नाही तुमच्याकडं? नाही, आताशी फर्स्ट इयर आहे. आता सुरू झालेले म्हणजे आता 12वीला झाली. माझ्या आजोबाची नाडी बघा, मग तुझी दाखवलंय त्यांना बघायचंय, त्यांनी जरूर बघू शकता. माझी नाडी ही तो जर थांबा थांबा तिला बघू द्या ना. तुला ताप आहे, नाही तुला ताप आहे, कशी चालली? हा ही वात नाडी, मधली नेहमी पित्त नाडी आणि इकडली कफ नाडी. धाड 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 रेल्वे इंजिन चालते. तुझी नाडी बघ ना. अरे ताई काय ना, मी दाखवतो मला. साधी नहीं है, अरे डबल इंजन काम करता है. हाँ बघा ताई, अरे हम नेचुरलिटी डॉक्टर हैं, सवाल करने के लिए थोड़ी है. मी दाखवतो तुम्हाला ताई, थांबा. नाडी बिलकुल वर टच करा. दाबून तर कोणी पाहतं नाडी? नाडी आहे कसली ते तरी बघा. लागतीये, जिवंत आहे नाडी. मधली जास्त हसू नाही हो, हसू नाही. दाखवतो थांबा. अरे नाडी नंतर हो, आता माझी नाडी मला कळणार, तुझी नाडी पाहून काय करू? ते नाडी अगदी वर हलका हात धरून बघायचं, आपण बघायला संबंध नाही. धुडूक 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 काय हार्ट तास बघायची नाडी. हे वातनाडी आहे ना, तिची आहे, तिला सायन्स प्रॉब्लेम आहे बारीक. हे हार्ट आहे ना, तिचं फ्लक्च्युएशन खूप फास्ट आहे. हां तिथं नाडी थांबाय काय ते थांबा इथं ते. अहो नाडी एक बला आहे ती. मी माझी नाडी नाडी ना, वात पहिलं बाहेरची वात असतो, मधली नेहमी पित्त असते आणि हार्ट कडली कफ असते. तुमची स्वतःची नाडी बघा ताई. नाही कळाली? नाही नाही, मधली तर जबरदस्त आहे यार ताई. माझी नाडी साधी धरा धरा त्याच्यावर. ते नाडी एक बला आहे बघा तरी खरं. ही पित्त नाडी आहे. मधली नेहमी पित्त नाडी. तिन्ही नाड्या समकक्ष चालतात. अगदी व्यवस्थित, म्हणजे पहिली आहे तशीच आहे दुसरी पण. नाव आय एम रनिंग 76. माता काय वाद तो करू तुम्हाला? कुठे घ्या ना, कुठेही बघा. त्याच्यापेक्षा महागडं किमतीचं 3 दिवस खाऊ घाला, बिलकुल प्लेटलेट नॉर्मल होते. आता त्या पोरं चॉकलेट खाता, आम्ही त्याला जोडे आणायचे. पण एका अग्रवालने हे भारी किमतीचं जे चॉकलेट आहे ना,
त्याच्यात औषध आहे, खायला नाही माहिती, पण प्लेटलेट 3 दिवसाच्या आतमध्ये नॉर्मलवर येतात. पपई खाल्ल्यानंतर नक्कीच ते प्लेटलेट नॉर्मलवर येतात. ते केवी वगैरे काही तर नवीन भानगडे त्याच्यामुळे येतात. आणि आपल्या आहारशास्त्रात आपण त्याला मुळापासून सुरू करूयात ना. पेन खजूर भरपूर खाऊ घाला, हिरव्या पालेभाज्या भरपूर खाऊ घाला, त्याची बॉडी पुन्हा डॅमेज होणार नाही. ही प्लेटलेट कमी होणारी नादं एखाद्या वेळेला त्याला मलेरिया झाला आहे, डेंग्यू झाला आहे, त्याने पॅरासिटामॉल घेतलेली बॉडी 2.5 महिने डॅमेज होते आणि म्हणून प्लेटलेट काउंट कमी होतो. त्याच्या बापाच्या लेवलवर करणे ना. आता जाता जाता 1-2-3 सर एकच प्रश्न आहे. अवघडलेल्या जागी दुखणं जावाई वैद्य अशी बोंब आहे या बाबतीत. पण हे बोलता येत नाही, सांगता येत नाही. मी 3 नव्या पैशाची सोपी औषधं सांगायला लागलो मूळव्याधीला. नाव लिहून घ्या. नागदमणी. नागदमणी. गुगलवर इथे गेला ते वनस्पती सापडेल. ह्या एरियात आहे. नाही हो, हे वनस्पती इथं एरियात आहे. ती सांगतील दाखवून वाढून देतो. दुसरं औषध लिहून घ्या. लिंबोळ्या. कडुलिंबाच्या झाडावरल्या लिंबोळ्या कुठूनही गोळा करायचा. एवढ्यावर 100 रोगी दुरुस्त होतात. मुळव्याधीला काय करायचं, 10 हे लिंबोळ्याचे दाणे आणि त्याने त्याला फोडा. करडीच्या दाण्याएवढा मधला तो गर आहे, तो बाजूला काढायचा. तर एका वेळेला 8 ते 10 दाणे घेऊन त्याला चांगलं रगडायचं मऊ मऊ होईपर्यंत. आतले दाणे मधले दाणे फोडला काडकीत त्याने तर बारीक अगदी छोटासा तो कण असतो करडीच्या दाण्याएवढा, त्याला आपण बाजूला काढायचं. तो गर म्हणतो आपण. अशा 8 ते 10 दाण्याच्या गराला चांगलं रगडून इकडे माझ्याकडे बघा, या चिमटीत बसेल एवढे 2 काळी मिरी दाण्याची पावडर परत त्याच्यामध्ये घालून रगडून गोळी बनवायची. सकाळी आणि संध्याकाळी 8 दिवस द्या. ते आतून किंवा बाहेरून रक्त पडणारं बंद, कोंब येणारं आकसून आपल्या जागेवर बसतो. तिथं कोंब कधीच येत नाही. दुसरीकडे येईल का नाही हा नंतरचा विषय आहे. किती पैसे लागले याला? मी 3 नव्या पैशाचा डॉक्टर आहे. माझ्यावर मी लबाड आहे, पण निदान त्या लिंबोळ्यावरचा विश्वास ठेवा. अच्छा, नाग. आपल्याच एका मातीने मला सांगितलं की सर मला एवढं ब्लडिंग होत होतं आणि आतून एवढे विचित्र कोंब होते. या नाग जमणीचे 3-4 पानं रोज जेवणानंतर तिने 8-10 दिवस खाल्ली. रक्त पडणं बंद आणि कोंबसुद्धा येणं बंद. इतकं सोपं आणि साधा औषध आहे. आता ह्याशिवाय जर मग तुम्हाला त्या मूळव्याधीबद्दल जर बोलायचं असेल ना, तर ही जी वाढलेली कोंब असतात शस्त्रक्रियेने कधीही काढू नका. मग आता आमच्या गावाकडे ह्या ताईच्या वयाच्या एका मुलीला गप्पा मारता मारता लई मजा. काय केलं त्या मुलीनं, त्याच्या मामाला मूळव्याध झाली होती. मामाला याने ते लिंबोळ्या काढल्या, ते रगडल्या, त्या गोळ्या बनवल्या 8-10 गोळ्या. मामाने सकाळी 1 संध्याकाळी गोळी खाल्ली. ते संपूर्ण रक्त पडणे बंद, कोंबही बंद. मामा आला. अगं शीतल, ते गावचा न्हावी आहे, त्याला रक्त पडाले, त्याला औषध दे. देशमुख काकाने ज्या ते पहिलं औषध लागू केलंय तसं दुसरं औषध करून बघू. शीतलनं काय केलं, एवढा मोठा काँग्रेस गवताचा पाला घेतला. काँग्रेस गवताचा पाला ते रगडून खलबत्त्यात त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घातला. मी काय सांगालो ऐका. आणि मग सांगितलं, मामा त्या न्हाव्याला ह्याचा गोळा बनवा म्हणा, त्या जागी ठेवायचं आणि त्याला छानपैकी लंगोट बांधायची. आता काँग्रेस गवत त्याचा गोळा, ते त्या ठिकाणी गोळा बसवला, लंगोटही लावली. आता रात्रभर काय झालं विषय सोडून द्या. काय माहिती आहे, लंगोट लावली, संपला विषय. सकाळच्या वेळेला नंदिनी ते गोळा बाजूला काढला. अरे काँग्रेस गवत आहे, कातडीला रात्रभर हात दाखवला. जसं हिंडायला लागलं, वारं लागायला तसं वारं लागायला तसा पळायला लागलं तर अजून आग म्हणजे आगच. माय पण रात्री एवढं दिवसभरात काय व्हायचं, रात्री त्याचं संध्याकाळच्याला, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी फार मूळव्याध गेली पडून. मग 1 दिवसासाठी काय आग व्हायची. माहिती आहे तुम्हाला. अरे हे जिवंत लेकर आहेत, तुम्ही ह्या कथा यांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार. यांना डोक्यावरून जात आहे, आपल्या हे डोक्यावरून जात आहे. पण ताई
माझ्या भाच्याने सांगितलेली ही कथा जशी आहे तशी सांगतो, चालेल का डॉक्टर? हे असला मूर्ख डॉक्टर आहे, माझ्या नाताला कोणी लागू नये. ॲलोपॅथी केली, आयुर्वेदिक केली, होमिओपॅथी केली, त्याच्या संडास वाटे रक्त पडलं आणि मुळव्याधीचं नाटक काही बंद होईना. पण त्यांनी छान युक्ती केली. खेडेगावातला माणूस, घरात संडास नाही, ते डबड घेऊन बाहेर जातं, नीट सकाळी नदीच्या किनाऱ्याला जाणार, जिथं ते काँग्रेस गवत आहे तिथंच हा बसणार. संडास झाला, चांगल्या पाण्याने धुवून घेतली ही जागा, मग ते घेतलं काँग्रेस गवत, असं छानपैकी गोळा केलं आणि त्या ठिकाणी लावलं. आता ते डायरेक्ट काँग्रेस गवत त्या ठिकाणी ओलं. ते काँग्रेसबद्दल पुन्हा एकदा सांगणार आहे का? ते लावल्यानंतर थोडा वेळ तर थांबला. आता हवा आहे बाहेरची, ते आग आहे, शांत होणार ना. तुम्ही डायरेक्ट लावला त्यात काय प्रश्न आहे? हवाला ठेवल्या गेल्यामुळं त्याचे रक्त पडणंही बंद आणि पोंबही बंद. ती औषध शीतल असं नाटक करून त्या नावाला दिलं. अरे कशातून काही कोण लेकरं काय करतील, ती जिवंत माणसं. यानंतर मग हा मूळव्याधीचा शेवटचा प्रकार आपल्याला अशाच पद्धतीने सांगतो आहे. मूळव्याधीला अनंत औषध आहेत, पण मात्रा माहीत पाहिजे, सांगण्याची पद्धत माहिती पाहिजे. मी गेले 50 वर्ष झालं सर्दी नाही, पडसं नाही, खोकला नाही, ताप नाही, कोण्या मर्याचा गड्डा नाही. चुकून जेव्हा लेडीज डॉक्टर झालं 4-2 प्रश्न नक्कीच आहेत. तिथल्यापेक्षा हे मोठं स्टेज आहे आपलं, हे स्टेजच्या निमित्तानं आपली भेट व्हायची आहे. तर मूळव्याधीला काहीच करायचं नाही. आता सर्व उपन माता वगैरे मला माफ करतील, मी शिवांबूचा उपासक आहे, म्हणजे कळलं नसेल. नाही कळलं, नाही कळलं सर, बस नाही मला माफी मागू दे की काही नाही. सकाळी संडासला जात असताना एका स्वच्छ काचेच्या पात्रात आपलं औषध गोळा करायचं, संडास मस्तपैकी होऊ द्यायची आणि या स्वतःच्या औषधाने ही जागा धुवायची. 1 महिनाभर बिना किरकिरीन मुळव्यात जाते. पैसे किती लागले? मी फुकटचा डॉक्टर आहे, मला विकत घेऊन कचरा कोंडी दाखवू नका. पहिले सगळ्या लोकांनी कचरा कोंडी दाखवून मला बनवलं, काय करू? अरे भैया पूछो, प्रश्न पूछे तो गाडी आगे चलेगी. आम्ही विचारते प्लेटलेट काउंट. आता WBC, RBC हे जर म्हणजे कमी होत कोणी लिहितंय का? आपल्या गप्पा मारणं झालंय. रेकॉर्डिंग चालू आहे. तर त्यासाठी उपाय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्याच लेवल कमी होतात. एजबीच्या बरी भेटली बघा, आता शेजारीच बसले. काय सांगत तुम्हाला ताई, माझ्याकडे एक होमिओपॅथी डॉक्टर आहे शारदा. अरे अशीच ह्या वयाची ती भेट झाली. आता होमिओपॅथी डॉक्टर आहे, पुण्याला ती झालेला आहे. तिने काय सुंदर औषध काढलं बघ ह्या प्लेटवर. खरं औषध सांगू का खोटं? रिझल्ट देणार. कमीत कमी 70 रुपयाचं असणारं ब्राऊन चॉकलेट, त्याच्यापेक्षा महागडं किमतीचं, 3 दिवस खाऊ घाला, बिलकुल प्लेटलेट नॉर्मलवर येते. आता त्या पोरं चॉकलेट खाताना मी त्याला जोडे आणायचे, पण एका अग्रवालने हे भारी किमतीचं जे चॉकलेट आहे ना त्याच्यात औषध आहे, काय लय नाही माहिती, पण प्लेटलेट 3 दिवसाच्या आतमध्ये नॉर्मलवर येतात. पपई खाल्ल्यानंतर नक्कीच ते प्लेटलेट नॉर्मलवर येतात. ते केवी वगैरे काही तर नवीन भानगडे त्याच्यामुळे येतात. आणि आपल्या आहारशास्त्रात आपण त्याला मुळापासून सुरू करूयात ना. पेंट खजूर भरपूर खाऊ घाला, हिरव्या पालेभाज्या भरपूर खाऊ घाला, त्याची बॉडी पुन्हा डॅमेज होणार नाही. ही प्लेटलेट कमी होणारी नादं, एखाद्या वेळेला त्याला मलेरिया झाला आहे, डेंग्यू झाला आहे, त्याने पॅरासिटामॉल घेतलेले, बॉडी 2.5 महिने डॅमेज होते आणि म्हणून प्लेटलेट काउंट कमी होतो. त्याच्या बापाच्या लेवलवर करणे ना. आता जाता जाता 1-2-3 सर एकच प्रश्न. फेफड़े के ऊपर 17 कैंसर की गांठें. एलोपैथी डॉक्टर कहते हैं कि हम फेफड़े का ऑपरेशन कर नहीं सकते. उन्होंने सिर्फ 5 ही महीने उनको चीज़ें दी खाने के लिए. तो 2.5 महीने के बाद जब रिपोर्ट किया तो 17 के 17 कैंसर की गांठें चली गई. उसमें हमने दिया क्या? हल्दी, कच्ची हल्दी 1.5 इंच, छिलका निकाल दिया, टुकड़े बना लिया, खा लिया. पर्याप्त मात्रा में हल्दी के अंदर सोना और चांदी है. छोटी हरड़ दिन भर में 5 से चूस लेना. हमने पहली बात बताई कि 3 मास अगर कच्ची हल्दी आप खाओगे तो शरीर में कहीं भी कैंसर होगा वो चला जाता है. ओली कच्ची हल्दी बना लो. दूसरी बात, 5 से छोटी हरड़ चूस लो, नरम होने के बाद चबा के खाओ. 3 महीने के अंदर आपका कहीं का भी कैंसर हो वो चला जाता है. 2 गाजर, 2 पका हुआ टमाटर और 1 बीटरूट, उसको अगर आप जूस बना के 2 बार पियोगे तो 3 महीने के अंदर कहीं भी कैंसर हो चला जाएगा. अकेले बीटरूट से, अकेले टमाटो से, अकेले गाजर से कैंसर ठीक होता है.
अब चौथी बात, शंकर भगवान ने बेलपत्री ले ली, उसका बच्चा गणेश जी ने दूब घास हरियाली ले ली और विष्णु भगवान ने तुलसी ले ली। तो इतने ही बेल, श्यामा तुलसी और दूब घास उसको ठीक तरह से धो के रगड़ के पानी डालकर जूस पिलाने के लिए दिया। और 5वां है गौमूत्र। तो इतना ही 2.5 महीने के अंदर कहीं मेरी रिपोर्ट में किताब है वो बैग लिया हुई। प्रॉब्लेम दर ऑगस्टमध्येच म्हणजे माझीच मुलगी आहे ती आजारी पडते दर ऑगस्टमध्येच फक्त. ओके. मुलीचं वय 3 वर्ष झाली, आता ती 15 वर्षाची आहे. म्हणजे 8वी पासून तिला 7वीला होती तेव्हापासून हा त्रास होतोय. त्या दरम्यान पुण्यावर आलात म्हणलं? हां, पुण्यावरून. कुठे राहता पुण्याला? पिंपरी. काय? पिंपरी चिंचवड. रेडी चिंचवडला मुलगी राहते. होय. माझा नंबर घेतलाय? नंबर नाही घ्यायचा आहे तुमचा नंबर. मी अवघड नंदिनी अवघड. सर मी 2 वेळा मागितलं, मला दिलंच नाही. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष विचारलं ना मी नंबर द्यायला तयार आहे, पण माझे 2 झेरॉक्स आहेत, तुम्ही कृपया काढून घ्या त्याच्यामध्ये. कारण आता माझ्याकडे मी एक सुद्धा कागद माझ्याकडे दर ऑगस्ट सप्टेंबरच्या ह्या दरम्यान आहे ना. ताप लिहून घ्या बाबा. तापाला आवाज रेकॉर्डिंग मध्ये हे बघा, सर्दी. मी जर नॅचरोपॅथीचा पक्का डॉक्टर असेल तर काही बेसिक नॉलेज मला माहीत पाहिजे. आणि मी नॅचरोपॅथीला ताई अक्षरशः नंदिनी कोळून पिलोय, त्यामुळे तू मला कोळून पे, काही फरक पडत नाही. सर्दी, पडसं, खोकला आणि ताप माय ह्या 4 रोगाला कुठल्याही पॅथीमध्ये ऑथेंटिक औषध नाही, एवढं कळलं. पण नॅचरोपॅथीमध्ये सर्दी, पडसं, खोकला आणि ताप हे मानवाचे शत्रू नाहीत, मित्र आहेत. आणि मित्र म्हटल्यानंतर त्याच्यावर मैत्री करायची असते. ताप आला की उपाताप चालू होतो, पण ताप उगा येत नाहीये, उगीच येत नाही. त्याच्या अगोदर सर्दी येते, पडसं येतं, नाक गळतं, खोकला येतो आणि मग ताप येतो. ताप उगा असा येत नाही. डास चावला नक्की ताप येणार. म्हणून कधीही त्यांना पॅरासिटामॉल गोळी देऊच नका. काय द्याल? 15-20 तुळशीची पानं चावून खाऊ घाला. आणि एवढीच काळी मिरी पावडर 2 चमचे मधासोबत 3 वेळा द्या. ताप 100% उतरतो म्हणजे उतरतो. दुसरं औषध गावरान बाबळीचा पाला एवढा, त्याला छान धुवा, रगडा, 1 ग्लासभर पाणी घ्या, त्यात ही पावडर टाकून चवीपुरता गूळ घाला, काढा बनवून द्या. दिवसभरात 2 वेळेला 8 दिवस. ते सीझन संपेपर्यंत तिला हा तापीचा असर होणार नाही. मलेरिया, डेंगू वगैरे होणार नाही. म्हणजे नाही, हे मलेरियाला द्या, डेंगूला द्या, साध्या तापाला द्या. आणि जुनाट सर्दी असेल तर सर्दी जुनाट. हो ताई सॉरी बरं का, मी आता डिटेल बोलता टू द पॉईंट. सर्दी